कोणत्या प्रश्नासाठी तुम्ही आंदोलन केले, काय मागणी आहे? सर्वांना नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव शाखेच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आलंय. आज जर आपण बघितलं तर विद्यार्थी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातात. वेगवेगळ्या जे आपण म्हणू शकतो की ज्या महाविद्यालयात विद्यार्थी शिकतोय त्याला त्या ठिकाणी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाहीये, त्याला त्याची शिष्यवृत्ती मिळत नाहीये. जर आपण बघितलं तर ITIच्या विद्यार्थ्यांना जो विद्यावेतन मिळालं पाहिजे ते देखील त्यांना वेळेवर उपस्थित राहत नाहीये. अशा समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज या आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर प्राध्यापक भरतीची घोषणा झाली आहे, परंतु आता सरकारला जाग येते की ती प्राध्यापक भरती केली पाहिजे. आपण जर बघितलं असेल की मागच्या अनेक वर्षांपासून ही प्राध्यापक भरती जी आहे ती खोळंबली गेली होती आणि आता जे महाविद्यालय आहेत ते कुठेतरी रिकामे आपल्याला दिसून येतात. या सर्व समस्यांना घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असेल किंवा मुलींचं मोफत शिक्षण जे आहे ते फक्त कागदावरच आहे असं विद्यार्थी परिषदेचं म्हणणं आहे. आज आम्ही ज्या वेळेस ज्या प्रोफेशनल कॉलेजेस मध्ये जातो त्या ठिकाणी देखील विद्यार्थिनींकडून शुल्क घेतलं जातं आणि त्याच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी उपस्थित आहेत. या उन्हाच्या कडाक्यामध्ये मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील यांना सांगू इच्छिते की या विद्यार्थ्यांचा आक्रोश तुम्हाला सहन होणार नाहीये. ही ज्वाला जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पेटणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये ABVP आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांचे समस्या जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज आम्ही 500 संख्येने मोर्चा घेऊन आलोय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 5000 संख्येचा मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन ठाम आहे. नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करता? अनेक मागण्या ज्या आहेत विद्यार्थी परिषद करते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी जी आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत. जर आपण विचार केला तर मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली आहे, परंतु ती घोषणा फक्त कागदावरच राहिली असं विद्यार्थी परिषदेचं म्हणणं आहे. ज्या वेळेस आम्ही कॉलेजेस मध्ये जातो, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असेल, जी फार्मसीची विद्यार्थिनी असेल, त्यांच्याकडून देखील हे शुल्क घेतलं जातं, आकारलं जातं. या निमित्ताने या विद्यार्थिनींचं शुल्क पूर्णपणे माफ झालं पाहिजे. त्यावर ज्या काही निर्बंध शासनाने लावले आहेत त्यामध्ये त्यांचा 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे, ही विद्यार्थिनी प्रोफेशनल शिक्षण घेणारी असली पाहिजे. याच्यातून आम्ही ज्याप्रमाणे अभ्यास केलाय तर 25% विद्यार्थिनींना याचा फायदा होतोय. या मोर्चाच्या निमित्ताने आमचं सांगणं आहे की संपूर्ण विद्यार्थिनींचं शिक्षण हे सरकारने मोफत केलं पाहिजे आणि या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही ती मागणी घेऊन या ठिकाणी आलोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.